शिवसेना राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच संबंधित मंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावर व इतर हक्कपत्रांवर असलेली जिल्हा पुनर्वसन अधिकारी सांगली ही नोंद तात्काळ कमी करून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। शिवसेनेने निवेदनानुसार 1997च्या शासन निर्णयानुसार टेंभू व मराठवाडी वांग प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्ह्यातील काही शेतजमिनी संपादित करण्यात आल्या होत्या। मात्र ज्या जमिनींचं पुनर्वसनासाठी वाटप झालं नाही त्या मूळ शेतकऱ्यांना परत देण्यात याव्यात, तसंच संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पुनर्वसन विभागाची नोंद रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय मागील काही वर्षात पुनर्वसनासाठी राखीव असलेल्या जमिनींचा कथितपणे बेकायदेशीर व्यवहार झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। या प्रकरणात संबंधित सरकारी अधिकारी, भूमाफिया आणि इतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली। शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून शेतीचा वाढता खर्च, शेतीमालाला आणि मिळत नसलेला योग्य भाव, बेरोजगारीमुळे अनेक कुटुंब संकटात सापडल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं। त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली। शिवसेनेने इशारा दिला आहे की शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास सर्व बाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल। जय महाराष्ट्र। टेंभू सिंचन प्रकल्प या नावाने सिलिंग लावून आमच्या शेतकऱ्यांच्या सांगली जिल्ह्यातल्या जमिनी काढून घेण्यात आल्या। आज 28 वर्ष झाली सदर सिलिंग मध्ये काढून घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांना अजिबात पाणी मिळालेलं नाहीये, त्यामुळे त्यांना लाभ नाहीये। अशा शेतकऱ्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी आम्हाला पूर्णपणे परत मिळाव्यात। दुसरी गोष्ट, 28 वर्षानंतर आता पुनर्वसन राहिलंय कोणाचं हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। त्यामुळे जे काही आता भूजहाद चाललेला आहे, जो काही जमिनीचा रॅकेट व्यवहार खुल्या बाजारामध्ये होत आहेत आमच्या जमिनीचा, ते सगळं ताबडतोब थांबवावं। इव्हन झालेले दस्त जे आहेत ते रद्द करावेत आणि ह्या जमिनी व्यवहार न होता आम्हाला पुन्हा परत मिळाव्या एवढीच आम्हाला शासनाला विनंती आहे आणि हीच आमची मूळ मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। आज शिवसेनेच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन चालू आहे। ते बेमुदत ठिय्या आंदोलन म्हणजे महाराष्ट्रातील व पश्चिम महाराष्ट्रातील व आपल्या त्याचप्रमाणे आपल्या सांगली जिल्ह्यातील आमच्या शेतकरी बांधवांचे या पुनर्वसन प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या आहेत आणि त्या जमिनी शासनाने आमच्या शेतकरी बांधवांना परत कराव्या यासाठीचे आजचे बेमुदत ठिय्या आंदोलन चालू आहे। 1997 साली जो पुनर्वसन कायदा आला त्या कायद्याअंतर्गत आपल्या महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या व जिल्ह्यातल्या अनेक शेतकरी बांधवांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि त्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात यासाठीच आजपासून हे बेमुदत ठिय्या आंदोलन चालू झालेलं आहे। शासनाने 1997 साली जमिनी घेतल्या, आज त्याला 27 ते 28 वर्ष झालेले आहेत आणि आमच्या मूळ मागणी आहेत की आमच्या जमिनी, आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या परत करा। तुम्ही ज्या पुनर्वसन करण्याकरिता त्या जमिनी घेतल्या, मुळात त्या शेतकऱ्यांचे तुम्ही पुनर्वसन आतापर्यंत केलेलेच नाही। 100% मधले काही टक्के म्हणजे 15%, 20% एवढ्या शेतकऱ्यांना त्या जमिनी देण्यात आल्यात आणि ज्या मूळ जमिनी आहेत त्या शासनाकडे तशाच पडून आहेत आणि त्या जमिनी आमच्या तात्काळ आम्हाला तुम्ही माघारी द्याव्या यासाठीचे आजचे आंदोलन आहे। जे प्रकल्प त्यावेळेला जो लावण्यात आला त्यामध्ये अशी अट होती की 8 एकरच्या वरची जे जमिनी असतील त्या शेतकऱ्यांच्या, त्या जमिनी आम्ही काढून घेणार। मुळात आता असे काही शेतकरी बांधव आहेत की त्यांच्या 8 एकरच्या खाली जमिनी आहेत आणि तरीही शासनाने काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर या जमिनी काढून घेतल्या, मुळात त्या शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत। जे गावगुंड आहेत, भूमाफी आहेत, त्या जमिनी त्या गावगुंडांनी, त्या भूमाफियांनी घेतलेल्या आहेत। शासनाला आमची एवढीच विनंती आहे, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे 2 जुलैला की आपण या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घाला, तातडीने लक्ष घाला। आपण जर या प्रश्नाकडे लक्ष घातलं नाही
या आमच्या शेतकरी बांधवांना जर आपल्या माध्यमातून तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्हाला आज हे आंदोलन सनदशील मार्गाने चालू आहे. जर आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झाल्या नाही तर आम्हाला आक्रमकपणे रस्त्यावरती उतरावं लागेल. एवढंच आपल्या माध्यमातून इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.